तर आज हा चॅप्टर झाला. आज 6व्या चॅप्टरवर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट यावर फक्त क्रिप्टोगॅम्स या पार्टचा आपला पेपर झाला आहे. पहा, या पेपरमध्ये भरपूर सोपे क्वेश्चन्स होते. मग एवढे सोपे क्वेश्चन असूनसुद्धा जर तुम्हाला पेपरच्या वेळेस लक्षात नसतील आली तर ठीक आहे, काही घाबरायचं की नाही आहे किंवा टेन्शन घेत नाही बसायचं की अरे एवढा सोपा पेपर होता आणि मला पेपरच्या वेळेस लक्षात नाही आलं. ठीक आहे, हा पेपर मी असा डिझाईन केला होता की तुमची चुकी होईल, 100% चुकी होईल. ठीक आहे, आता वाचत्या वेळेस माझीसुद्धा चुकी होते कधी कधी, मग काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे ना. बरं, आता प्रॉब्लेम कशामध्ये आहे? मग प्रॉब्लेम यामध्ये आहे की आता हा पेपर आपण लिहिला आहे, हा पेपरमध्ये जी चुकी आहे ती आपण दुरुस्त नाही केली, हा प्रॉब्लेम होईल. मग आपली चुकी काय आहे पेपरमध्ये? मग की आपल्याला माहीत आहे आपण घाई गडबडीमध्ये म्हणा किंवा लक्षात नाही राहण्यामुळं म्हणा आपण पेपर चुकीचा लिहिला आहे, बरोबर आहे. मग आता नेक्स्ट टाईम ती चुकी नाही झाली पाहिजे म्हणून हे जे सोपे क्वेश्चन आहेत ना, यांची प्रॅक्टिस झाली पाहिजे, आपली पेपरचं ॲनालिसिस झालं पाहिजे. मग त्यामुळे तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. पहा, लक्ष द्या. बरं, हा पेपर सोपा होता एकदम, आन्सर तुम्ही चेक करून घेऊ शकताय. बघा, बरं पहा काय सांगितलं आहे. प्लांट हॅव सॉफ्ट बॉडीज, प्लांट हॅव सॉफ्ट, असे प्लांट ज्यांना सॉफ्ट आणि फायबर लाईक बॉडी आहे. बरं, ॲल्गी माहिती आहे तुम्हाला? ॲल्गी माहिती आहे? ॲल्गी, बरं, ॲल्गी जर तुम्ही हातामध्ये घेतली तर ती सॉफ्ट लागते का? नाही लागते, सॉफ्ट. याचा अर्थ ॲल्गीचे क्लास कोणचे आहे? थॅलोफायटा, बरोबर आहे. मग डिव्हिजन. मग थॅलोफायटा जे आहेत ना प्लांट, थॅलोफायटाचे जेवढे पण प्लांट आहेत बाळांनो, थॅलोफायटा ते सगळे काय आहेत? त्यांची बॉडी सॉफ्ट आहे आणि फायबर लाईक बॉडी आहे. ठीक आहे. देन डॅश इज कॉल्ड द ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. ॲम्फिबियनचा अर्थ काय असतो? जो की जमिनीवर पण राहतात आणि त्याचबरोबर पाण्यामध्ये सुद्धा राहतात, बरोबर आहे. लँडवर पण राहतात आणि वॉटरमध्ये पण राहतात. मग असे कोणते प्लांट आहेत? किंवा ॲम्फिबियन म्हणजे काय? यांना रिप्रोडक्शनसाठी वॉटर लागते. रिप्रोडक्शनसाठी काय लागते? यांना वॉटर लागते. मग असे कोणते प्लांट आहेत? सरळ माहिती आहे आपल्याला कोणते आहेत? ब्रायोफायट आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी हे तर सोपे क्वेश्चन होते, जवळजवळ तुमच्या सगळ्यांचे बरोबर आले. तर आता चुकी झाली इथं बघा. इन टेरिडिओफाइट्स काय आहे? टेरिडिओफाइट्स आहे असेक्शुअल. बघा इथं गॅमेट्स यूज होत नाही आहेत, असेक्शुअल आहे. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय. असेक्शुअल म्हणजे गॅमेट असणार का? इथं गॅमेट असणार का? गॅमेट नाही आहेत, असेक्शुअल आहे. मग गॅमेट जर नसतील तर झायगोट बनणार नाही ना बाळांनो. आणि जर झायगोट नाही बनलं तर मग तिथं बघा ना, असेक्शुअल रिप्रोडक्शन असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय डॅश फॉर्मेशन. काय फॉर्मेशन? स्पोर बनतात. मग काय बनते तिथं? स्पोर बनतात. ओके. देन अँड सेक्शुअल. आता सेक्शुअल सांगितलं, मग सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय असणार? बाळांनो? गॅमेट्स असणार. मग गॅमेटपासून काय बनणार? मग सांगा मला? जायगोट बनणार. मग सांगितलं अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय जायगोट फॉर्मेशन. ठीक आहे, जायगोट फॉर्मेशन. मग याचा अंतर थॅलोफायटा, याचं ब्रायोफायटा, याचं जायगोट फॉर्मेशन. ओके. आणि इथं स्पोर फॉर्मेशन होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती आहे का? याचं इथं लिहिलं आहे आणि याचं इथं लिहिलं आहे. ओके. मग हे कन्फ्युजन दूर करायला पाहिजे तुम्ही सर्वांनी. ठीक आहे. बरं, आता त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. दुसरा क्वेश्चन आपण दुसऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला मॅच प्रॉपर टर्म्स जोडायच्या होत्या, जोड्या लावायच्या होत्या. जोड्या लावायला तुम्ही की खूप हुशार आहे जोड्या लावण्यामध्ये, पण ही जोड्या लावणं तुमचं चुकलं माहिती आहे का? आता बघा काय तर थॅलोफायटा काय आहे बाळांनो? थॅलोफायटा हे मेन जास्तीत जास्त पाण्यामध्येच राहतं. हे थॅलोफायटा हे मेनली कुठं असतं? पाण्यामध्येच राहतं. जर तुम्ही थॅलोफायटाचं जर ते पॅराग्राफ वाचला ना पुस्तकामधला, तिथं पहिलीच लाईन दिली, थॅलोफायटा ग्रो इन मेनली वॉटर, है ना. मग थॅलोफायटा कुठं असतात बाळांनो? मेनली पाण्यामध्ये असतात. थॅलोफायटाचं एक्झाम्पल काय आहे? आपण वरीच पाहिलं क्वेश्चनमध्ये. थॅलोफायटाचं एक्झाम्पल काय आहे? ॲल्गी आहे. याचं हे लागलं. ठीक आहे. आता बऱ्याच सगळ्यांनी हे बरोबर केलं याचं, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन केलं, ब्रायोफायट आणि टेरिडिओफायटामध्ये. काय कन्फ्युजन आहे बघा. ब्रायोफायट आहेत ना बाळांनो, ब्रायोफायट यांना रिप्रोडक्शनसाठी काय लागतं? पाणी लागतं. ब्रायोफायटला आपण ॲम्फिबियन म्हणतो ना, ॲम्फिबियन का म्हणतो आपण यांना? कारण की हे काय, यांना रिप्रोडक्शनसाठी पाणी लागतं. यांना रिप्रोडक्शनसाठी काय लागतं बाळांनो? पाणी लागतं. नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन, हे काहीतरी बरोबर आहे. आणि याचं एक्झाम्पल काय आहे? याचं एक्झाम्पल आहे मॉस. याचं एक्झाम्पल आहे मॉस. ठीक आहे ना. मग यामध्ये तुम्ही कन्फ्युजन झालात बघा की सर तुम्ही सांगितलं होतं आम्हाला कंडक्टिंग टिश्यू आहेत का नाहीत, मग आम्ही इथं कन्फ्यूज झालो. नाही, कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. बघा टेरिडिओफाइट आहे ना बाळांनो, टेरिडिओफाइट थॅलोफायटा आणि ब्रायोफायटापेक्षा ॲडव्हान्स आहे. काय आहे? ॲडव्हान्स आहे. मग यामध्ये कंडक्टिंग टिश्यू असणार ना. मी तुम्हाला अगोदर सांगितलं ह्या दोघांमध्ये कंडक्टिंग टिश्यू नव्हता. मग टेरिडिओफायटामध्ये काय आहे? कंडक्टिंग टिश्यू आहेत. आणि टेरिडिओफायटाचं एक्झाम्पल काय असेल तर फर्न असेल, बरोबर आहे.
लायकोपोडियम वगैरे वगैरे, ठीक आहे. बरं, हे जे आन्सर होतं बघा, थॅलोफायटा दीज प्लांट मेनली ग्रो इन वॉटर ॲल्गी, ही अशी लाईन जोडी लागली याची. ब्रायोफायटा दीज प्लांट्स नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन, आणि याची जोडी लागली आपण मॉसला. आणि टेरिडोफायटा टिश्यूज आर प्रेझेंट इन कंडक्टिंग टिश्यू ऑफ वॉटर अँड फूड, याचं फर्न आहे, ठीक आहे. बरं, आता हा क्वेश्चन मी जवळजवळ तुम्हाला मी 4 ते 5 वेळेस लिहायला सांगितला होता, तुम्ही हा क्वेश्चन लिहिला नाही, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न आला नाही, ठीक आहे. बघा क्वेश्चन काय आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे माहिती आहे बाळांनो. विच क्रायटेरिया, असे कोणचे घटक आहेत जे आपण क्लासिफिकेशन करता वेळेस पाहतो. प्लांटचं क्लासिफिकेशन, प्लांटचं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन नाही आहे, ओके. मग कोणचे आहेत आपण लिहिलं होतं मग आन्सरमध्ये ह्याचं की फॉलोविंग आर क्रायटेरिया, फॉलोविंग आर द क्रायटेरिया, फॉलोविंग असे क्रायटेरिया आहेत, खालीलपैकी क्रायटेरिया आहेत. तर मग कोणते क्रायटेरिया होते. पहिला क्रायटेरिया होता बाळांनो प्रेझेन्स किंवा अब्सेन्स ऑफ ऑर्गन, पहिला होता ऑर्गन आहे का नाही. दुसरा क्रायटेरिया कोणता होता बाळांनो, दुसरा क्रायटेरिया होता प्रेझेन्स किंवा अब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यू, काय होतं कंडक्टिंग टिश्यू, ओके. बरं, त्यानंतर तिसरं काय होतं बाळांनो, त्याची जी सीड आहे ना, ही सीड इनक्लोज्ड आहे का नाही, इनक्लोज्ड आहे का नाही. इनक्लोज असेल तर वेगळं, नसेल तर वेगळा गट केला आपण, बरोबर आहे. आणि 4 नंबरला आपण काय होतं, फायनली आपण काय पाहिलं होतं की याचं नंबर ऑफ कोटाइल किती आहेत, नंबर ऑफ कोटाइल्स किती आहेत. जी बी आहे ना बाळांनो, बी आपण पाहिलं होतं अँजिओस्पर्ममध्ये बी असते. मग ह्या बीचे 2 भाग होतात की नाही. जर 2 भाग झाले तर 2 कोटाइल, 2 भाग झाले तर डायकोट आपण पाहिलं होतं. आणि जर 2 भाग नाही झाले तर काय म्हणलं होतं आपण, मोनोकोट म्हणलं होतं. मग हा एवढा सोपा क्वेश्चन तुम्हाला लिहिता नाही आलं पाहिजे, लिहिता नाही आलं काय एकदम हास्याची गोष्ट आहे बाळांनो. बघा मी परत सांगतोय, आपण क्रायटेरिया कोणचे वापरलेत क्लासिफाय करण्यासाठी हे लिहायचं आहे. आता क्रायटेरिया भरपूर वापरलेत माहिती आहे, पण हे 4 तरी तुम्हाला मी बरेच सांगितले ना. ऑर्गन आहे का नाही, कंडक्टिव्ह टिश्यू आहे का नाही, इनक्लोज आहे का नाही, सीड, नंबर ऑफ कोटाइल किती आहेत, हे माहिती तुम्हाला यायला पाहिजे होती, ठीक आहे. बरं, तर हा क्वेश्चन तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, 2दा-3दा लिहून प्रॅक्टिस करायचं आहे, ठीक आहे. बरं, त्यानंतर पुढे पाहू आपण जरा. बरं, काय आहे, स्केच लेबल अँड डिस्क्राईब स्पायरोगायरा लिहायचं होतं, स्पायरोगायरा. बरं, मला अगोदर सांगा, स्पायरोगायरा आहे ना, हा कशाचा एक्झाम्पल आहे बाळांनो, कायचं एक्झाम्पल आहे सांगा मला. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा का थॅलोफायटा, बरोबर. स्पायरोगायरा ॲल्गी आहे बाळांनो, ही काय आहे, ॲल्गी आहे. थॅलोफायटाचं एक्झाम्पल आहे, ब्रायोफायटाचं एक्झाम्पल नाही आहे, ओके. मग तुम्हाला ही डायग्राम आहे ना बाळांनो, ही डायग्राम तुम्हाला करायची होती. ही डायग्राम फक्त काढायची होती, त्यांना नावं द्यायची होते, बस एवढंच करायचं होतं. ही डायग्राम फक्त करायची होती. बुकमध्ये तुम्हाला डायग्राम दिली आहे माहिती आहे का, मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवली होती मी की अगोदर असं करा तुम्ही. त्यानंतर यामध्ये स्पायरल काय आहे बाळांनो, यामध्ये स्पायरल काय आहे पूर्णपणे तुमचं काय बोलतो आपण त्याला, क्लोरोप्लास्ट आहे स्पायरल. हां, त्यानंतर याच्यामध्ये बारीक काय आहेत बाळांनो, कार्बन डायऑक्साईड फिक्स करण्यासाठी काय आहेत, पायरॅनॉइड्स आहेत. आणि ह्या ठिकाणी सेंटरला काय आहे बाळांनो, न्यूक्लियस आहे. मी तुम्हाला काढली होती का डायग्राम ही आपण. मग एवढ्या गोष्टी तुम्ही करू शकला नाहीत, ठीक आहे. बरं, आता ह्या गोष्टी तुम्ही आत्ता करू शकला नाही ना, काय प्रॉब्लेम नाही आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण इथून पुढं तुम्हाला ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे, ओके. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय क्वेश्चन असं विचारलं होतं बघा, राईट कॅरेक्टरिस्टिक्स, काय लिहायचं आहे, कॅरेक्टरिस्टिक कुणाचं लिहायचं आहे, प्लांट बिलॉंगिंग, अशा प्लांटचं जे ब्रायोफाईट आहेत. ब्रायोफाईट काय आहेत, पहिलाच पॉईंट आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे. आपण काय लिहिलं आहे, ब्रायोफाईटला आपण काय बोलतो बाळांनो, ब्रायोफाईटला आपण बोलतो ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. ब्रायोफाईट काय आहेत, ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम आहेत ब्रायोफाईट. मग हा पहिला पॉईंट झाला. हा एक पॉईंट लिहिता येत नाही तुम्हाला, एक पॉईंट सुद्धा लिहिला नाही कोणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी. ब्रायोफाईट्स आर काय, ब्रायोफाईट्स आर ॲम्फिबियन्स, ओके. दुसरा पॉईंट काय, यांची बॉडी स्ट्रक्चर कसं होतं, यांचं बॉडी स्ट्रक्चर कसं होतं तुम्हाला मी सुद्धा सांगितलं आहे. यांची बॉडी कशी होती, थॅलॉइड. काय होती बॉडी यांची, थॅलॉइड. ह्याच्यावर आपला क्वेश्चन सुद्धा आहे माहिती आहे पुढं, आणि तुम्ही हे लक्षात ठेवलेलं आहे, थॅलॉइड बॉडी आहे थॅलॉइड यांची. बरं, आणि आपण इथं लिहू शकतो फ्लॅट अँड रिबन लाईक है ना. तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा दिलं होतं मी, रिबन पहिल्या बायका वापरायच्या, रिबन म्हणजे पहिल्या शाळेतल्या जाणाऱ्या मुली रिबन वापरायच्या म्हणून. मग हे एक्झाम्पल सुद्धा दिलं होतं ना तुम्हाला मी. ब्रायोफाईटचे हे 2 जरी कॅरेक्टर लिहिले असते तरी मार्क दिले असते ना तुम्हाला मी, एकही कॅरेक्टर लिहिलं ना तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी. तिसरा, मग ह्या गोष्टीमुळे मी बराच डिसअपॉइंट झालेलो आहे बघा.
पुढच्या वेळेस मला डिसअपॉइंट नाही व्हायचं. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय मी. नेक्स्ट टाईम अशी चुकी नाही करायची. ठीक आहे बाळांनो. बरं, तिसरा क्वेश्चन बघा काय आहे आपला. तिसरा पॉईंट आपल्याला काय सांगता येईल माहिती आहे का. ह्यांना काय आहे, ह्यांना नीड आहे. कशाची नीड आहे, वॉटरची. आणि कायसाठी नीड आहे सांगा बरं, रिप्रोडक्शनसाठी. मग हे कॅरेक्टर लिहायचे होते, फक्त हे कॅरेक्टर लिहायचे होते, बस काहीच नाही करायचं, फक्त कॅरेक्टर लिहायचे होते एवढे. आणि ह्याला मार्क होतो तुम्हाला. ठीक आहे. मग ह्या गोष्टी तुम्ही विसरला असताल पेपरच्या वेळेस, तर हे नेक्स्ट टाईम असं विसरायचं नाही. महत्त्वाची गोष्ट ती. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की आपण ज्यावेळेस पेपर लिहितो ना त्यावेळेस दिमाग शांत ठेवायचा, बडबड कमी करायची. ठीक आहे. बरं, आता या क्वेश्चनमध्ये जवळजवळ सगळ्या विद्यार्थ्यांनी चुकी केली माहिती आहे. या पेपरमध्ये जवळजवळ सगळ्या विद्यार्थ्यांनी काय केली, चुकी केली. मग हा क्वेश्चन डिझाईनच केला आहे असा, डिझाईनच केला आहे क्वेश्चन असा हा. ठीक आहे ना. बरं, काय चुकी सर आम्ही ना पेपर गडबडीमध्ये लिहिला आणि खूप फास्ट वाचलं. मग आम्ही कळलंच नाही आम्हाला हे नाव काय आहे, रॉबर्ट हुक आहे म्हणून. आम्हाला कळलंच नाही सर हे नाव रॉबर्ट हुक आहे म्हणून. आम्हाला काय वाटलं हे रॉबर्ट हार्डिंग विटेकर आहे. आणि रॉबर्ट हार्डिंग विटेकर होतं. आम्हाला आमच्या पुस्तकामध्ये दिलं रॉबर्ट हार्डिंग विटेकर. मग रॉबर्ट हार्डिंग विटेकरने आम्हाला ना माहिती आहे, आम्हाला रॉबर्ट हार्डिंग विटेकरने 5 किंगडम दिले होते. अरे बाळांनो, पण हुक आहे ना, हुक आहे, रॉबर्ट हुकने काय केलं होतं, सेलची डिस्कवरी केली होती. हे लक्षात नाही होतं तुमच्या. रॉबर्ट हुकनं सेलची डिस्कवरी केली होती बाळांनो. मग रॉबर्ट हुकची सेलची डिस्कवरी केली, मग प्लांट क्लासिफिकेशनचा काय संबंध त्याचा. मग इथं हे फॉल्स आहे, हे वाक्य ट्रू नाही आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्याला ट्रू केलं. ट्रू नाही आहे ते, फॉल्स आहे ते, ट्रू नाही आहे. ओके. बरं, आता हे वाक्य इन 1883 इक्लियर्स क्लासिफाईड द प्लांट किंगडम इंटू 2 सब किंगडम. दॅट इज, ह्याचा अर्थ आहे दॅट इज. बघा ह्याचा अर्थ काय आहे, दॅट इज. ओके. बरं, क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरगॅम्स. मग कोणचे आहेत ते, क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरगॅम्स हे कुणी पाडले, एकलेसने पाडले. बरोबर आहे, पुस्तकात दिलं आहे ना आपल्याला हा. ठीक आहे. बरं, थॅलोफायटा डोंट नीड वॉटर. ट्रू आहे का हे, फॉल्स आहे ना. थॅलोफायटा मेनली ग्रो इन वॉटर आहेत. बरं, आता शेवटचा क्वेश्चन म्हणजे सेकंड लास्ट क्वेश्चन. राईट ॲटलिस्ट 2 एक्झाम्पल. ॲटलिस्ट 2 एक्झाम्पल लिहायचे होते. आता ह्याच्या इथं पण बऱ्याच जणांनी चुकी केली. यांचे एक्झाम्पल लिहायचे 52. ब्रायोफाईटचे 2 एक्झाम्पल लिहायचे तर, टेरिडोफाईटचे 2 एक्झाम्पल लिहायचे तर, आणि थायरोफाईटचे 2 एक्झाम्पल लिहायचे तर. एकदम सोपे आहेत. ॲल्गेचे 2 एक्झाम्पल. एक तर तुम्हाला पेपरमध्ये दिला आहे, काय आहे, स्पायरोगायरा. बरोबर आहे. आणि दुसरा काय होता, स्पेस आल्गी, क्लोरेला. थॅलोफायटचे एक्झाम्पल झाले. ब्रायोफायटाचे एक्झाम्पल, टेरिडोफायटाचे एक्झाम्पल. बघा, ब्रायोफायटचे एक्झाम्पल काय आहे, मॉस, मार्केन्शिया. टेरिडोफायटाचे एक्झाम्पल काय आहेत, 2. एकदम सोपे आहेत ना टेरिडोफायट सुद्धा. एक तर फर्नच दिलं तुम्हाला आणि दुसरं काय दिलं तुम्हाला, लायकोपोडियम. एक्झाम्पल होते, एक्झाम्पल लिहायचे होते फक्त. तुम्हाला मी सांगितलं पण होतं बाळांनो, एक्झाम्पलला स्टार मार्क करा बरं का. एक्झाम्पल तुम्ही अंडरलाईन लक्षात ठेवा, एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक्झाम्पल टाकेल मी. बऱ्याच जणांनी ब्रायोफाईटला लिहिलं की रूट लाईक स्ट्रक्चर, स्टेम लाईक स्ट्रक्चर आणि ब्ला ब्ला ब्ला. हे घ्यायचं होतं का, क्वेश्चन वाचला आहे का तुम्ही नीट नाटका, है ना. क्वेश्चन वाचायचं बाळांनो. ठीक आहे. बरं, त्यानंतर काय आहे माहिती आहे, त्यानंतर आहे फाइंड इनकरेक्ट लिहायचं. इनकरेक्ट बऱ्याच जणांनी हा प्रश्न सोडून दिला माहिती आहे का. इनकरेक्ट लिहायचं. काय लिहायचं, इनकरेक्ट. बघा, फंगी लाईक ईस्ट अँड मोल्ड विच डू नॉट हॅव क्लोरोफिल आर इन्क्लुडेड इन किंगडम थॅलोफायटा. बरं, थॅलोफायटाच्या शेवटला ही वळ दिलेली आहे आणि ही बरोबर वळ आहे. ओके. बरं, द बॉडी ऑफ ब्रायोफाईट इज थॅलॉइड. सर बॉडी ऑफ ब्रायोफाईटची थॅलॉइड बॉडी, बरोबर आहे. आज चुकीचं हे. बॉडी ऑफ ब्रायोफाईटची बॉडी इज नॉट थॅलॉइड. ब्रायोफाईटची बॉडी इज नॉट थॅलॉइड सांगितलं इथं. ठीक आहे. म्हणजे चुकलं ना, ब्रायोफाईटची बॉडी थॅलॉइड आहे बाळांनो. ठीक आहे. बरं, त्यानंतर काय आहे, क्लोरेला इज अ स्पेस आल्गी. बरोबर आहे. रायझोइड्स आर रूट लाईक स्ट्रक्चर इन ब्रायोफाईट्स. हे पण बरोबर आहे. थॅलोफाईट्स रिप्रोड्यूस ओनली असेक्शुअली. ओनली असेक्शुअली नाही आहे. हे काय चुकीचं आहे. थॅलोफायटा म्हणजेच ॲल्गी सेक्शुअल रिप्रोडक्शनसुद्धा दाखवतं, असेक्शुअल रिप्रोडक्शनसुद्धा दाखवतं. बरं. मग आता क्वेश्चन नंबर 8 मधला बी आहे ना, हा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. बघा, कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. वाचा चला. काय आहे क्वेश्चन, द बॉडी ऑफ ब्रायोफाईट्स म्हणजे ह्याची बॉडी. ठीक आहे. बॉडी ऑफ ब्रायोफाईट इज नॉट. ही नाही आहे, थॅलॉइड नाही आहे. बॉडी ऑफ ब्रायोफाईट इज नॉट थॅलॉइड. बरोबर आहे, नाही बरोबर नाही आहे हे. ब्रायोफाईटची बॉडी थॅलॉइड आहे ना बाळांनो. मग त्यामुळं इथं कन्फ्युजन होऊ शकत होतं. त्यामुळं हा क्वेश्चनच असा डिझाईन केला आहे बाळांनो. ठीक आहे. बरं, आता हा झाला तुमचा पेपरचा. आता मी पेपर हे बघा, ॲक्च्युली काय माहीत आहे का, आपण खूप मन लावून शिकलोत बाळांनो. आपण
खूप मन लावून शिकलो, ठीक आहे ना. मग आता एवढं मन लावून जर आपण शिकलो आहेत बाळांनो, आणि मग एवढं मन लावून शिकूनसुद्धा आपल्या जर चुकी होत असतील, काय प्रॉब्लेम नाही, चुकी होण्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही माहिती आहे का. पण चुकी न सुधारण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, माहिती आहे, चुकी न सुधारण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही सर्वांनी काय करायचं बाळांनो, की ह्या चुकी सगळ्या सुधारून घ्या, ह्या चुकी सुधारून घ्या, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग काय माहिती आहे का बाळांनो, तुम्ही सर्वांनी हा पेपर उद्याच्याला येता वेळेस ॲटलिस्ट 2 टाईम सॉल्व करून यायचा, ठीक आहे.